सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात दर गुरुवारी पार पडणाऱ्या अखंड आरतीसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। अखंड जप भजनानी परिसर भक्तिमय होत असून स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने मठात दर्शनासाठी हजेरी लावतात। श्री स्वामी समर्थ मठात दर गुरुवारी अखंडित आरत्या। या मठाला किती वर्ष झाली? त्या मठाला आता 18-20 वर्ष होत आली। 20 वर्ष झाली। कधीपासून सुरू झाला? सुरुवात 2008 पासून झाली। अध्यात्मिक गावडेकर महाराजांची अध्यात्म 2008 पासून सुरुवात झाली। त्या ठिकाणी मोठं होतं, म्हणजे नुसतं फोटो लावून आम्ही आरती उपासना करायचो। एक 2010च्या दरम्यान तिची स्थापना केली गेली। तेव्हा संगमरवरी मूर्ती होती आणि ती स्थापना केल्यानंतर एक कालपासून 17 वर्ष जवळजवळ झाली। 17-18 वर्षानंतर परत मठाचं रिनोव्हेशन केलं की जुनं मठ होतं ते पूर्ण केलं आणि 14 डिसेंबरला मठाचं विसर्जन केलं आणि एक 4 ते 5 दिवसात नवीन मठाचं बांधकाम चालू केलं आणि ते बांधकाम जवळजवळ 85 दिवसात कळस पूर्ण झालं। त्या बांधकामाला म्हणजे वर सोडलं तर तळी नाही आहे, म्हणजे स्टील नाही आहे, तसं सिमेंट असं नाही आहे। तर बांधकाम कोरड्या दगडात बांधकाम केलेलं आहे। मूर्तीची पण स्थिती जायची। ज्यावेळी आपण मठाचे विसर्जन केलं त्यावेळी नवीन मूर्ती करायची ठरलं। आता सद्गुरू म्हणाले की आम्हाला एक स्वामी जयंती दिवशी मठाची स्थापना परत स्थापना करायची आहे, त्याला कृष्णशिवाची मूर्ती काळ्या दगडाची मूर्ती पाहिजे म्हणून आम्ही त्या कारागिराला बोलवलं। कारागीर आला, कारागीर बघितलं, त्यांनी सांगितलं की मला किमान 6 महिने लागणार
आणि मी नाही मला जास्तीत जास्त तुला 3.5 महिने मी देऊ शकतो. मला तुम्ही ज्या दिवशी स्थापना करायची आहे त्या दिवशी जर ही मूर्ती नाही मिळाली तर मी जुनी मूर्ती परत त्याच्या दैवत उठून ती स्थापना करीन. तर तो कारागीर म्हणाला काय की ठीक आहे मी बघतो विचार करतो. पण नाही म्हणाला, तो जमणार नाही म्हणाला. पण तो घरी गेला रात्री आणि त्याला काही साक्षात त्याला माहिती नाही. तो दुसऱ्या दिवशी आला आणि आमच्या गुरुंना म्हणाला की आता तुम्ही जर पाठीशी आहात तर मी ती मूर्ती करायला तयार आहे. हां, काकांची जी सेवेकरी आहे ते मुंबईपासून रत्नागिरी, बेळगाव, इव्हन कर्नाटकपर्यंत सेवेकरी आहे आणि यंग सेवेकरी आहेत. जे यंग जनरेशनमध्ये सेवेकरी आहेत. एक 50च्या आतील सेवेकरी, हजारो सेवेकरी आहेत. ते विनामूल्य सेवा देतात. ते येतात, काम करतात, स्वामींची सेवा करतात. दर गुरुवारी आरती होतात. दर गुरुवारी आरती होती. हो. दर गुरुवारी सकाळी आरती होते, उपासना होते, दुपारी महाप्रसाद होतो आणि मग तिथे आरती संपली की मार्गदर्शन असते. आणि ते मार्गदर्शन झालं की मग महाप्रसाद झाले की लोक घरी जातात. महाप्रसाद असं आहे की भाविक अन्नदान करतात. भाविकांतर्फे होतात. हां, त्यात नवदा आणि ट्रस्ट आहे. सद्गुरू भक्त सेवान्यास सामाजिक आहे आणि धार्मिक आहे. 2 ट्रस्ट आहेत, 2 ट्रस्टी कार्यरत आहेत. त्या ट्रस्टीनुसार सर्व पाहण्याची मठाची देखभाल पाहणी सगळं चालतं. आता बघा, लांबचे कोणी भक्त आले तर राहण्याची सोय आहे. हां, इथे इथे कसं आहे भक्त निवास आहे, पण असं सेपरेट असं नाही, पण कंबाईन राहण्याची हॉल आहे, बाथरूम हे सगळं सोय केलेली आहे. म्हणजे येऊन 1-2 दिवस भक्तजन राहतात. ज्यांना गाडीची सोय नसते तिथून राहतात आणि आपली सेवा वगैरे करतात. मी कोण आहात? नाही, मी अध्यक्ष आहे. ट्रस्टचा अध्यक्ष मी आहे आणि सद्गुरू गावडे मला एक संस्थापक आहे. संस्थापक सद्गुरू गावडे. स्थापना केलेली आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या सगळ्या याच्यानुसार अनुभव म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालतं. थँक्यू. तुम्ही पळयता श्री स्वामी समर्थ मठ कार्यरत असा माड्याची वाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सगळ्या भक्तांचे मनपूर्वक आभार